मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला राऊतांनी हजेरी लावलेली आहे। संजय राऊतांसोबत संदीप देशपांडे सुद्धा यावेळी उपस्थित होते। याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण साम टीव्हीवरती पाहतोय। दादर मधील शिवाजी पार्कात मनसेतर्फे पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय आणि यातच आता खासदार संजय राऊतांनी हजेरी लावली आणि त्यांच्यासोबत संदीप देशपांडेही आपल्याला दिसतात। आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेले। सचिन, हे दृश्य नेमकं सांगतंय काय? ठाकरे सेना आणि मनसेचे नेते एकत्र दिसतायत, नेमकं काय घडतंय पडद्यामागे? नक्कीच आपण बघतोय की शिवाजी पार्कला सध्या मनसेचं पुस्तक प्रदर्शन भरलेलं आहे आणि त्यामध्ये अचानक आज खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावलेली आहे। त्यांच्यासोबत आपण संदीप देशपांडे यांना देखील बघू शकतो। मात्र आजपर्यंत मनसेच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने पहिल्यांदाच हजेरी लावल्याचं आपल्याला दिसून येते। आता काही महिन्यातच बीएमसीच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता ही भेट झाली आहे का अशा राजकीय चर्चांना सुरुवात झालेली आहे। मात्र आपण बघतोय की तशा प्रकारे संजय राऊत यांनी मनसेच्या एका कार्यक्रमाला पुस्तक प्रदर्शनाला भेट दिलेली आहे। या भेटीमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील त्यांच्यासोबत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आता उद्या काही महिन्यातच बीएमसीच्या इलेक्शन लागणार आहेत आणि त्याच दृष्टीने ही भेट आता महत्वाची मानली जाते आणि काही चर्चा आता दोन्ही नेत्यांमध्ये होणार आहे का किंवा मग उद्धव ठाकरे यांचा मेसेज घेऊन संजय राऊत या पुस्तक प्रदर्शनाला आले आहेत का अशा स्वरूपाच्या देखील चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। अच्छा, धन्यवाद सचिन। अतिशय सविस्तरपणे आपण संपूर्ण माहिती दिली। एकंदरीत त्याचे दृश्य आपण पाहतोय। संजय राऊत यांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला हजेरी लावली आणि संदीप देशपांडेही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। म्हणूनच आता राजकीय चर्चांना उधाण आलंय। एकामागून एक ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये भेटीगाठी वाढताना दिसतायत। म्हणून नवीन राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय।